गेल्या 4 वर्षापासून भगूर शिवडे पांडुर्ली रस्त्याचं काम रखडल्याचा आरोप करत सोमवारी पांडुर्ली चौफुलीजवळ हे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी, महिला, शाळकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर साचलेल्या चिखलात प्रत्यक्ष भाताची आवणी करून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला। त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम सुरू करून अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्यानं पावसाळ्यात संपूर्ण मार्ग चिखलमय झालाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे आणि नागरिकांना दैनंदिन प्रवास करणं अत्यंत कठीण झालं आहे। अनेक वाहने दररोज चिखलात अडकत असल्यानं अपघाताचा धोकाही वाढलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। मुख्यमंत्री, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। दरम्यान आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट।